एकदा गण्याला अनोळखी नंबरवरून कॉल आला. मुलगी, तुमचं लग्न झालंय का? गण्या, नाही, पण आपण कोण? मुलगी, तुझी बायको, आज घरी ये, तुला दाखवते. थोड्या वेळाने पुन्हा अनोळखी नंबरवरून कॉल येतो. मुलगी, तुमचं लग्न झालंय का? गण्या, होय, पण आपण कोण? मुलगी, मी तुझी गर्लफ्रेंड बोलते. धोकेबाज. गण्या, सॉरी यार, मला वाटलं माझी बायको आहे. मुलगी, बायकोच आहे कुत्र्या, आता तर तू येच घरी, तुला दाखवते. 80 वर्षाच्या एका म्हातारीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. जज, या वयात तुम्हाला घटस्फोट का पाहिजे? म्हातारी, जज साहेब, माझा नवरा माझा मानसिक छळ करतो. जज, ते कसे? म्हातारी, मला नको नको ते बोलतो आणि मी बोलायला सुरू केले की कानातले मशीन काढून बाजूला ठेवतो. प्रायव्हेट जॉब करणाऱ्या नवऱ्याला बायको बोलली, यावेळी कुठल्या तरी जनावरच्या डॉक्टरला दाखवा तरच तुम्ही बरे व्हाल. नवरा, ते का? बायको, कोंबड्यासारखं लवकर उठताय, घोड्यासारखं पळून ड्युटीवर जाताय, गाढवासारखं काम करताय, माकडासारखं बॉसच्या तालावर नाचताय, घरात येऊन कुत्र्यासारखं घरच्यांवर ओरडताय आणि मग म्हशीसारखं खाऊन झोपताय. माणसाचा डॉक्टर काही ढेकळं बरे करेल तुम्हाला? घराबाहेर नवरा खूप उशीरपर्यंत वाट बघत होता. नवरा, अजून किती वेळ लागेल? बायको, कशाला किंचाळताय? अर्धा तास झाले सांगते, 5 मिनिटात आले म्हणून, एवढं कळत नाही का? कंट्रोल कंट्रोल ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकी.